बटर पनीर करण्यासाठी एका कढईमध्ये मी बटर घातला आहे 1 टेबलस्पून. तुम्ही आवडीप्रमाणे जास्त घाला. एक मोठा कांदा मी स्क्वेअरमध्ये कापून घेतला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ग्रीन, येलो किंवा रेड सिमला मिर्चसुद्धा कापून घालू शकता, असे मोठे मोठे पीस करून. कांदा थोडासा हलका मऊ होऊन द्यायचा आहे. खूप असं शिजवायचं नाही आहे. तो जरासा असं क्रंची पण राहायला पाहिजे, म्हणजे कडक राहायला पाहिजे. बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. जास्त हवं असेल तर तुम्ही 2 टेबलस्पूनसुद्धा बटर घालू शकता. बटरनी त्याला जास्त टेस्ट येते. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तुमची जितकी भूक असेल तेवढं तुम्ही पनीर घ्यायचं आहे. 250, 300, 350, 400 ग्रॅम जेवढी तुमची भूक असेल तेवढी. आता हे जे पनीरचे क्यूब मी कापून घेतलेले आहेत आणि आता हे पनीर आपण ह्याच्यामध्ये सॉटे करून घ्यायचं आहे. पनीरला थोडासा हलका रेड कलर येईपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण पनीरला फ्राय करताना पाणी सुटतं, म्हणून ते पाणी पूर्ण आटलं पाहिजे. जास्त पनीर शिजवायचं नाही, म्हणजे जर पाणी जास्त सुटलं तर आटवण्यासाठी जास्त वेळ लागेल. त्याच्यामुळे पाणी सुटू नये म्हणून फास्ट गॅसवरच आपल्याला पनीर फ्राय करायचं आहे. बघा, पनीर चांगलं लाल होत आलेलं आहे. असं थोडंसं लालसर झालं, थोडंसं क्रिस्पीसारखं झालं की जरा चांगलं लागतं टेस्टला, म्हणून असं लालसर फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. मसाल्यामध्ये इथे मी जिरेपूड, साधं मीठ, चिली फ्लेक्स, काळं मीठ, ऑरिगॅनो हे सर्व मसाले घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या आणि ह्याच्यामध्ये घालून आता चांगलं मिक्स करायचं आहे. फास्ट गॅसवरच हे मिक्स करायचं आहे. अगदी 1 मिनटं फ्राय करायचं आहे. 1 मिनटं फ्राय करायचं आहे. आपली रेसिपी तयार झाली आहे. जेवणाच्या ऐवजी तुम्ही हेच बटर पनीर करून भरपूर खाल्लं तर तुम्हाला भूक लागणार नाही. पनीरमध्ये हाय प्रोटीन असतात, त्याच्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी एकदम सोपी, टेस्टी अशी रेसिपी आहे. तेव्हा ही रेसिपी तुम्ही जरूर करून खा. माझी रेसिपी आवडली असेल तर फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. ही रेसिपी वेट लॉसची आहे. हे खा आणि वजन कमी करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला भेट द्या. तुम्हाला वेट लॉसच्या अशाच भरपूर रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.